मला वाटतं अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज संपूर्ण देशभर शिवजयंती उत्सव साजरा केला जातो आहे. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय किल्ले उभारलेले आहेत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि तुम्ही बघितलं असेल त्यावेळेला जवळजवळ 350 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत. परंतु आज त्या किल्ल्यांची अवस्था एवढी दुरावस्था झालेली आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण या ठिकाणी त्या खुर्चीवर बसलात, पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी मुंबईला होणार होतं समुद्रामध्ये, परंतु त्याचा कुठे थांगपत्ता नाही. त्याचा नारळ फुटला होता, त्याचा संबंध गवगवा झाला होता, त्यासाठी निधी पण हे दिला होता, बजेट प्रोव्हिजन झाली होती, पण त्याचं काय झालं ते काय कुठे कळलंच नाही. तसंच ह्या ठाण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट आपण हा जो बघतोय आपण हा आपल्या खासदार निधीतून त्या ठिकाणी हा संपूर्ण प्रोजेक्ट आणि काही निधी महानगरपालिकाने असा मिळून तो संबंध मासुंद तलावाचा विकास त्या ठिकाणी सुशोभीकरण आपण केलं होतं. परंतु ह्याच्यातला पार्ट 1 झाला, पार्ट 2ला सुद्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, परंतु या राजकारणामुळे हे संबंध ते प्रोजेक्टच त्या ठिकाणी भाषणामध्ये बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल या संबंध महाराजांनी बांधलेले जे गडकिल्ले आहेत याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि वारंवार हा प्रश्न विधानसभा असेल, लोकसभेत असेल किंवा या ठिकाणी आवाज त्या संदर्भामध्ये उठवलेला असेल, परंतु आज तागात या सरकारला कुठे जाग आलेली नाही. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सरकार स्थापन झालं, परंतु स्मारकाचं काय झालं ते अजूनही मला वाटतं हा प्रश्न अजूनही अनंत ते आहे. आणि तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरे करत असताना ह्या गडकिल्ल्यांचं सुद्धा संरक्षण या ठिकाणी आणि त्याचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे. सर, पाहिलं तर कुठं तर सरकार हात आकडता घेतं किंवा अनेक विकास कामं सुरू असताना वृक्षतोड असेल, अनेक विकास प्रकल्प सुरू, मात्र गड किल्ल्याला जो निधी पाहिजे तो मिळत नाही. मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल विकासाच्या नावाखाली त्या ठिकाणी स्वतःची पोटं भरण्याचं काम चालू आहे, परंतु विकास तिथे कागदावरतीच आहे आणि तो विकास मला वाटतं कुठे शोधून सापडत नाही. आणि विकास च्या नावावरती कित्येक ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट झाले, परंतु आज सगळ्यात या ठाणे असेल या महाराष्ट्राची झालेली परिस्थिती लोकांच्या समोर आहे. लोक नक्कीच त्याचा विचार करतील. तर युद्धामुळे अनेक लोक भारतीय अडकलेले आहेत, ठाणे जिल्ह्यातले देखील अनेक लोक अडकले, ते देखील येतात, मात्र अजून काही जे लोक अडकले त्यांना त्याकडच्या जे त्या पाहिजे तशी मदत करता येत नाही. मला वाटतं या बाबतीमध्ये सरकारने, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, ही गंभीर बाब लक्षात घेतली गेली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.